नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण माळवणाच्या रेसिपीमध्ये बटाट्याचा खीस पाहणार आहोत। हा वर्ष ते दीड वर्ष टिकतो किंवा मुलांनाही खूप आवडतो। पटकन तळलं की एक वेगळं छान स्नॅक्स तयार होतं। चिवड्यांमध्ये टाकू शकतो किंवा उपवासाला सुद्धा हे चालतं। तर त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे। मोठ्या आकाराचे 1 किलो बटाटे घ्यायचे आहेत। मोठा वापरला बटाटा तर लांब लांब खीस येतो। तर सर्वात आधी आपण साली काढून घ्यायचे आहेत। या साली वाळवून याची पावडर करून तुम्ही भरपूर ब्युटी प्रॉडक्टमध्ये यूज करू शकता होममेड। तर इथे मी आता अशा पद्धतीची मोठ्या होलवाली खिसणी घेतलेली आहे। जेवढी मोठे होलवाली तुम्ही वापरू शकता तेवढं खीस चांगला आणि जाड येतो। तर त्याला बटाटा उभा पकडून अशा पद्धतीने आपण थोडंसं दाबून दाबून आपल्याला खिसायचं आहे, जेणेकरून खीस थोडासा जाडसर येतो आणि सुट्टा सुट्टा होतो नंतर तळल्यानंतर। तर पूर्ण बटाटे खिसून मी पाण्यामध्ये ठेवले होते। आता याच्यामध्ये खूप स्टार्च असतो बटाट्यांमध्ये, तर तो काढण्यासाठी आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। बटाटा धुतल्यानंतरचं जे पाणी शिल्लक राहतं पांढरं, ते स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला हे बटाट्याचा खीस व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। आणि पाण्यातच ठेवायचा बटाट्याचा खीस नेहमी, कारण हवेशी संपर्क आला तर लगेचच काळा पडतो बटाटा। तर इथे मी 4 वेळा धुवून झालेला आहे आणि आता मी जेवढा खीस आहे त्याच्या डबल पाणी इथे उकळवायला ठेवलेलं आहे। झाकण टाकलं की पटकन उकळी येते। तर पाणी उकळेपर्यंत पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित धुवून घेणार आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर पाणी उकळलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे तुरटी। हे ऑप्शनल आहे, पण तुरटी टाकली तर पांढरा शुभ्र रंगाचा खीस होतो, पण नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे। तर आता आपण टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी इथे 2 मोठे चमचे टाकलेलं आहे। जर तुम्हाला उपवासाचं मीठ टाकायचं असेल, सेंधव मीठ, तरी तुम्ही ते टाकू शकता याऐवजी। आणि आता आपण लगेचच खीस टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाणी चाखून मिठाचा अंदाज घेऊन कमी जास्त मीठ करू शकता। तर व्यवस्थित मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे खीस। आता मी इथे फक्त 1 मिनिटभर फक्त याला गॅस चालू ठेवणार आहे। आता 1 मिनिट झाल्यानंतर मी लगेचच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि झाकण ठेवून मी इथे फक्त 1.5 ते 2 मिनिट वाट पाहणार आहे। आपल्याला 25 ते 30% बटाटा आपल्याला उकडायचा आहे याच्यामध्ये। तर साधारण 1.5 ते 2 मिनिटामध्ये आपला बटाटा छान 20-25% उकडला जातो। जस्ट नखाने दाबला असता पटकन इझिली तुटतो, याचा अर्थ थोडासा हा बटाटा शिजलेला आहे। आता इथे आपण वेळ न घालवता गरम पाण्यातून पटकन खीस बाहेर काढून एका चाळणीवरती ठेवायचं आहे। गरम पाण्यात जर ठेवला तर जास्त उकडला जातो, तर ती प्रोसेस थांबण्यासाठी पटकन आपण चाळणीवरती काढून घेतला आहे। आता आपण एका जाड प्लास्टिकच्या कागदावरती हा पातळसर वेगळा वेगळा पसरवून घ्यायचा आहे खीस। सुकवण्यासाठी मी इथे फॅन खालीच सुकवणार आहे आज रात्रभर आणि दिवसभर, आणि दुसऱ्या दिवशी 3-4 तास मी याला उन्हात सुकवणार आहे। तर अशा पद्धतीने जर चटका बसत असेल तर चमच्याच्या साह्याने तुम्ही जास्तीत जास्त सुट्टा करून सुकवायचा आहे, जेणेकरून हा तळल्यानंतर एकदम सुट्टा सुट्टा फुलून येतो। तर दुसऱ्या दिवशी 1 दिवस ऊन दिल्यानंतर हा खीस आपला तुम्ही पाहू शकता एकदम स्टोअर करायला तयार आहे। तर मी तळून दाखवते। तर तळल्यानंतर हा खीस पटकन अगदी 5 ते 6 सेकंदमध्येच लगेचच तळून फुलून वरती येतो। तर पाहिलं किती सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही यावेळी नक्की ट्राय करा, कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे। तर ट्राय केल्यानंतर तुमचे फीडबॅक मला कमेंट करून नक्की कळवा, आणि नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि साईडचं जे बेल बटन आहे त्यालाही प्रेस करा, त्याने तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।